वर्षभर नको नकोशी वाटणारी साफसफाई दिवाळीच्या आधी करताना इतका उत्साह का बरं वाटत असेल? विचार केलाय कधी? घरचा कानाकोपरा साफ करत हा विचार करताना मनाच्या कोपऱ्याला अचानक कुठेतरी हात लागला आणि तिथे धुळीत सापडली एक वही. वहीत होत्या बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी. तर बालपणीची दिवाळी म्हणजे काय रे भाऊ? तर बालपणीची दिवाळी म्हणजे थंडीची चाहूल आणि शाळेला असलेली 21 दिवसांची सुट्टी. वर्षभरात नवीन कपडे घेण्याच्या 2 मुहूर्तांपैकी एक म्हणजेच बालपणीची दिवाळी. कागदाचा कंदील, मातीच्या पणत्या आणि गेरूने सारवलेल्या फरशीवर टिपक्यांची रांगोळी काढताना आईला बघत रमलेला मी म्हणजेच बालपणीची दिवाळी. कॅलरी इंटेक आणि इन्सुलिन स्पाइक अशा कोणत्याही क्षुल्लक विचारांची तमा न बाळगता आईने केलेल्या फराळावर मनसोक्त ताव मारणे म्हणजेच बालपणीची दिवाळी. मोती साबणाने पहिली अंघोळ करून सोसायटीमध्ये पहिला फटाका फोडायचा मान पटकावणे म्हणजेच बालपणीची दिवाळी. मोजकेच फटाके आणि तेही कोणत्या दिवशी किती फोडायचे ते ठरवलेले, तरी सुद्धा त्यातील काही फटाके वाचवून पुढच्या वर्षी उन्हात वाळवून फोडण्यातील मजा म्हणजेच बालपणीची दिवाळी. अरे या ओघाओघात विसरलोच, तुम्हा सर्वांना आमच्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हो, तुम्ही सुद्धा साफसफाई करताना मनाचा एखादा असा कोपरा चाचपडून नक्की पहा.